आज आपण बाही कशी लावायची ते बघणार आहोत. तर ही स्लीव्ज आहे, माझ्याकडे अस्तर लावून रेडी करून घेतलेली आहे स्लीव्जचं पहिल्यांदा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. स्लीव्जचं सेंटर घ्यायचं आहे आणि मग स्लीव्ज लावायला सुरुवात करायची. तर हा जिथे खड्डा असतो तो फ्रंटचा भाग, जिथे खड्डा नाही आहे तो बॅकचा पार्ट असतो आपल्याला. तर हा भाग जो आहे तो फ्रंटला लावायचा, म्हणजे हा ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे, त्याच्यावर हे बाही उलटी ठेवायची. हा सेंटर जो आहे तो बरोबर शोल्डरच्या रेषेवर ठेवायचा, जिथं शोल्डर स्टिच केली आहे, आणि तिथून मग बाही लावायला सुरुवात करायची आहे. सेंटरपासूनच नेहमी बाही लावायची आहे, तरच बाही व्यवस्थित बसेल. हात वळवून बाही लावावी लागते. जास्ती खेचायचं नाही आहे कपड्याला. तर याच्यावरच मी डबल शिलाई करून घेणार आहे. आणि इथून पुढे परत कंटिन्यू स्लीव्ज करायचे. तर ही बाही आपली एका बाजूची लावून झालेली आहे. दुसऱ्या बाजूची लावू आपण आता. बाहीचं सेंटर बरोबर शोल्डरवर ठेवला. ही सुद्धा बाही झाली. आता आपल्याला फिटिंग करायचं आहे. बाकी ब्लाऊज मी रेडी केलेला आहे, बॅक पार्ट रेडी केलेला आहे, फ्रंट पार्ट रेडी केलेला आहे. बॅकचा गळा तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने रेडी झालेला आहे. पान सेट ओके. तुम्हाला कितपत दिसले मला नाही माहिती. ठीक आहे, फिटिंग करूयात आपण.
तर पहिल्यांदा हे सरळ बाजूनं शिलाई मारून घ्यायची, जे कव्हर शिलाई करायची आपल्याला. बरोबर बाहीचे दोन्ही बाजू एकमेकांवर बसल्या पाहिजेत. हे झालेलं आहे. तर हे थोडा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कापून घ्यायचा आहे. फिटिंग व्यवस्थित नाही झाले तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी फिटिंग व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. फिटिंग व्यवस्थित करायला शिकलं पाहिजे. झालं आता झालं की हे उलटं करायचं आहे. ब्लाऊज उलटं केल्यानंतर परत आपल्याला एक पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे कडेला, आणि अशा दोन्ही बाजू रेडी करायच्यात आणि मग फिटिंग करायचं आहे ब्लाऊज. शेवटी मार्किंग टाकणार आहोत. तर जशी ही बाजू तयार केली आपण, तशीच दुसरी बाजू मी तयार करून घेणार आहे. व्यवस्थित जुळवून घ्यायचे, खालीवर करायचं नाही आहे. दुसरी बाजू पण रेडी झालेली आहे. आता त्यालाही आपण टीप मारून घेऊ पाव इंचाची, आणि मग फिटिंगचं मेजरमेंट टाकू. तर आता फिटिंग करायचं आहे आपल्याला ब्लाऊज. तर फिटिंग करायला माझ्याकडं छातीचं माप आहे 30 आणि वेस्ट आहे 26. 30 आणि 26च्या मापाने आपण ब्लाऊज फिटिंग करतो आहे. आणि दंडघेर जो आहे तो 9.5. तर सर्वात पहिल्यांदा आपण कमर मोजून घेऊयात. पूर्ण धरायचं आहे ब्लाऊज वेस्टला आणि मोजून घ्यायचा आहे. 26 जिथं येईल तिथेपर्यंत बास करायचं आहे. आणि पुढचा जो कपडा उरतो आहे त्याचे 4 फोल्ड मारा. आणि किती इंच उरतं आहे हे कुठूनही बघितलं तर चालेल. 1.5 इंच आपलं मार्जिन उरतं आहे. त्या पद्धतीने आपल्याला आता वेस्टसाठी मार्किंग करायचं आहे. कमरेच्या भागात आपण 1.5 इंच माप टाकणार आहे. आपलं 1.5 इंच उरलेलं आहे. 1.5 इंचाचं मार्किंग टाकायचं आहे. इकडे सुद्धा 1.5 आणि या बाजूला सुद्धा 1.5 इंच. कमरेला 1.5 इंच मार्जिन झालं. आता आपल्याला छातीचं मोजायचं आहे. तर छाती आपल्याकडं किती 7.5. 30चा चौथा भाग 7.5 येतो. 30 इंचाचा चौथा भाग 7.5 आहे. तर आपण 7.5ला मार्किंग केलेले. इथून आपण
सरळ रेषा द्यायची इकडे. पट्टीने दिली तरी सुद्धा चालणार आहे, हाताने दिली तरी सुद्धा चालणार आहे. गुलाबीच रंगाचा चॉक हातात आल्यामुळे तुम्हाला दिसते कितपत ते माहीत नाही आहे मला. इथं 7.5चं मार्किंग केलं, इथं 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आपण वेस्टनुसार. आता दंडघेरात जे आहे ते 9.5चं मार्किंग करायचं आहे आपल्याला. 9.5चा हाफ, 4:45ला इथं मार्किंग करणार आहोत आपण. आणि इथून आपण बरोबर काखेत जिथं फिटिंग आहे तिथे पण आपण ही रेषा जॉईंट केलेली आहे बाहीची पण. तर या पद्धतीत आपण ही दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घेणार आहे. तर याला सुद्धा आपल्याला 7.5चं मार्किंग करायचं आहे. आणि ही रेषा जोडून घ्या. बाईला परत तेवढंच मार्किंग टाकणार आहे, 5.5चं माप टाकून इथून आपण बरोबर बाहीचं पण फिटिंग घेणार आहोत. ते या पद्धतीत आपण फिटिंगच्या शिलाई मारून घेणार आहोत. बरोबर जशी लाईन मारली त्याच्यावर आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची. ही टक्स वरच्या दिशेला करायची. ही झाली फिटिंगची शिलाई. याच्याच कडेला आपल्याला 1 दाबाचं शिवण करून घ्यायचं आहे. दुसरी शिलाई मारून घ्यायची 1 दाबाची. अशा 1, 2, 3च शिलाई मारायची, जास्ती मारायची नाही आहे. अशा रीतीने आपला ब्लाऊज फिटिंग करून झालेला आहे. तर आपण सरळ करूयात त्याला. सरळ करून दाखवते. बघू शकता तुम्ही आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग झालेला आहे. ही किती परफेक्शनने फिटिंग झालेला आहे.